हं. हे सापडले. त्याच्यावरून त्यांनी शोधायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना कळलं की ही इन्स्क्रिप्शन आहे. मग ते सिंहलीमध्ये म्हणजे सिंहली लँग्वेजमध्ये श्रीलंकेत जाऊन त्यांनी त्याचा शोध सुरू केला आणि मग यांना कळलं की ही पाली लँग्वेज आहे. त्याला आधी मागधी म्हणायचे, काही लोक अर्ध मागधी म्हणायचे. मग हळूहळू हळूहळू हळू इन्स्क्रिप्शन्स पण सापडले अशोकाचे. त्याच्यावरती मग त्याच्यावरून कळायला लागलं की ही बुद्ध वचनच आहेत ही सगळी. मग आपण ऍक्च्युली त्यांची पोस्टिंगच श्रीलंकेत होती. हो तर हो त्यांच्याकडे काही जमिनीची कामं होती. ते हम्म, तिथले कलेक्टर असल्यामुळे, अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडे हम्म, जमीन संदर्भातली काही कामं होती हम्म, आणि ती तिथल्या भाषेमध्ये होती, स्थानिक भाषेमध्ये, म्हणजे हम्म, सिंहलीमध्ये. सिंहली शिकताना त्यांना पाली सुद्धा भाषा आहे किंवा त्याचा सुद्धा आधार घ्यावा लागला आणि मग त्या पाली भाषेप्रती त्यांना आवड निर्माण होऊन त्यांनी पाली भाषेतच पुढचं सगळं त्यांचं करिअर हे केलं त्यांनी, म्हणजे वाहून घेतलं स्वतःला पाली भाषेसाठी. हम्म. आणि त्यांनी इंग्लंडमध्ये 1870 साली 1880 साली त्यांनी ही पॉलिटिक्स सोसायटी म्हणून एक संस्था स्थापन केली. ओके, जस्ट रिवीजन चल रहा है तो वो जो बात कर रहे थे उसको जवाब देना पड़ रहा है, तो हिंदी में मैं बताऊंगा आगे। उसके बाद हमने क्या सीखा, मतलब हमने जो लास्ट 3 लेक्चर्स जो आपने अटेंड किए उसमें क्या क्या सीखा आपने? पाली भाषा का उगम, पाली भाषा का मूल प्रदेश मतलब होम ऑफ पाली, आणि पाली भाषा की उत्पत्ति। होम ऑफ पाली में आपने क्या देखा? पाली भाषेच्या उगम विषयी कोणी सांगेल? त्याच्यानंतर पण आपण पाहिलं पाली भाषेचा विकास. पाली ही कोणत्या प्रदेशाची भाषा होती आपण पाहिलं. त्याच्यामध्ये अनेक विद्वानांची मतं पाहिली. त्याच्यानंतर आपण उत्तर भारताची उत्तर भारतात बोलली जाणारी बोलीभाषा होती. त्यानंतर जी पाली भाषेचा विकास पाहिला आपण, त्या पाली भाषेच्या विकासामध्ये आपण काय काय पाहिलं, किती टप्पे पाहिले पाली भाषेच्या विकासामध्ये? 11. 4 टप्पे. ते दालनं होती, ती दालनं होती. पाली भाषेच्या विकासाची म्हणजे एखादी भाषा आहे ती विकसित होत जाते ना पुढे पुढे. जशी की मराठी आपण आता बघतो, 100 वर्षापूर्वी मराठी बोलली जात होती, ती वेगळी होती. आपले ऑडिओ बंद करा. आपलं बोलून झालं की आपले ऑडिओ बंद करा. अनिल सकपाळ साहेब, सर्व भांड्याकुंड्यांचा आवाज येतो. अनिल सकपाळ साहेब, शिकवताना जर मी फ्लो मध्ये असेल तर मी तुमच्या ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. मी तुम्हाला ऑडिओ ऑन करायला, ऑफ करायला, व्हिडिओ ऑफ करायला सांगू शकत नाही. कृपया तुम्ही लक्ष ठेवा तुमच्या ह्याच्याकडे, ऑडिओ व्हिडिओकडे. आपण पाली भाषेचा विकास 4 टप्प्यामध्ये मागच्या लेक्चरला पाहिला आपण. पहिला होता त्रिपिटकात येणाऱ्या गाथांची भाषा, दुसरी होती त्रिपिटकातील गद्य भाषा, त्यानंतर त्रिपिटकोत्तर पाली साहित्याची भाषा आणि पाली काव्य साहित्याची भाषा. याच्यामध्ये महावंश, दीपवंश वगैरे ग्रंथ होते. आणि त्रिपिटकोत्तर साहित्य म्हणजे काय, जे त्रिपिटका व्यतिरिक्त पाली भाषेत आहेत ते त्रिपिटकोत्तर साहित्य. त्यानंतर आपण पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्व सुद्धा पाहिजे. बंद होगा तो ना. चलना भैया, किधर जा रहे हैं? किधर जा रहे हैं? हाँ, चलो फिर चले. वसंत लोखंडे, वसंत साहेब, वसंत लोखंडे, वसंत लोखंडे, वसंत लोखंडे, तुम्ही एक काम करा, एक तर वर्गाला उपस्थित तरी राहा, नाही तर रेकॉर्डिंग बघून तुम्ही तुमचा अभ्यास करा. उसका जा, फिर रहीम को लेके जाना, साथ में बना लो. जा रे भैया के साथ में जा, बोरी बनाने क्या बोलता है उसका. वसंत लोखंडे, तुम्हाला आवाज येतोय का माझा? तुम्ही वर्गामध्ये उपस्थित आहात का?
का रस्त्यावरती फिरताय तुम्ही क्लासेस चालू असून? तुम्हाला जर वर्गाला बसायचं असेल, ऑनलाईन उपस्थित राहायचं असेल, तर एका ठिकाणी जर तुम्ही उपलब्ध असाल ना, तर तिथून तुम्ही क्लासेस अटेंड करा. त्यापेक्षा तुम्ही करू नका क्लासेस अटेंड. दुसऱ्यांना सुद्धा डिस्टर्ब होतोय इथे. तुम्ही वडिलांच्या वयाची माणसं आहेत, तुम्हाला हे असं ओरडणं आम्हाला बरं वाटतंय का? किती वेळा सांगायची एकच गोष्ट तुम्हाला? मागील 10 दिवसाच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुमचं हेच होतं तुमचं, की तुमचे ऑडिओ ऑन आहेत. बंद ठेवा ना ऑडिओ. कशाला तिथं बोटं तुम्ही लावताय उगाचच? मागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं? मागच्या लेक्चरला आपण पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्व पाहिलं. इम्पॉर्टन्स ऑफ पाली. इम्पॉर्टन्स ऑफ पालीमध्ये मी एक आर्टिकल सुद्धा पाठवला होता. पाली भाषेच्या विकासाची दाद, डॉक्टर मिन्नत अलीम यांचा. तर कोणी थोडक्यात सांगू शकेल का, की पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्व काय आहे? कोणीतरी थोडक्यात सांगा. म्हणजे आपण पुढे याच्यानंतर आपण संगीती पाहणार आहोत. सर, बुद्ध वचनाची प्रामाणिकता त्याच्यात सापडते. त्रिपिटकांमधून पालीचं अध्ययन केल्यामुळे जे ग्रंथ आहेत जुने, जसे बुद्ध वंश आहे, त्याच्यामुळे भारताचा इतिहास किंवा आजूबाजूच्या परिसरातला इतिहास, भौगोलिक रचना, बरेच म्हणजे लोकांचं राहणीमान, हे सगळं आपल्याला पालीचं अध्ययन करता करता त्या सूत्रांमधून किंवा त्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला हळूहळू कळायला लागतं. बरोबर, बरोबर. अजून कोणी सांगू शकेल का पाली भाषेच्या अध्ययनाचे महत्व? बरेच होते, बरेच आपण दालनं सुद्धा पाठवली होती. तसंच त्याची धार्मिक, नैतिक, सांस्कृतिक कारणं सुद्धा सांगितली होती. इतिहास सुद्धा सांगितला होता. परत इतर देशांच्या भाषांवरती पाली भाषेचा कसा प्रभाव आहे हे सुद्धा आपण पाहिलं होतं. बरोबर ना? त्यानंतर आपण बुद्ध वचनांची प्रामाणिकता हा विषय आपण पाहणार आहोत. आणि सॉरी, तो आपण पाहिला होता मागच्या लेक्चरला. बुद्ध वचनांची प्रामाणिकता म्हणजे काही भिक्खू विनयधर होते, काही मातिकाधर होते आणि काही धम्मधर होते. तर याच्यामध्ये विनयधर कोणाला म्हटलं जात होतं भिक्खूंमध्ये? कोणी एकाने सांगा. विनयधर म्हणजे कोण, धम्मधर म्हणजे कोण आणि मातिकाधर म्हणजे कोण? विनयधर म्हणजे जे शिलाचे पालन करतात असे भिक्खू, ज्यामध्ये प्रामुख्याने उपालींचं नाव घेतलं जातंय. बरोबर. धम्मधर आणि सुत्त म्हणजे जे भगवान बुद्धांनी जे काय प्रवचन दिलेले आहेत त्याचा विस्तार रूपाने सुत्तांमध्ये मांडणी केलेली आहे. तर त्या आणि त्या सुत्तांचं जे संगिनी झाली त्यामध्ये आनंदांचं नाव अग्रेसर आहे. बरोबर. जे सुत्तांचं विवेचन केलं जातं, ज्यांनी संपूर्ण सुत्त सांगितले, जिन्होंने सारी सुत्त बताए उनको वैसे आनंद को धम्मधर कहा जाता है. जो सुत्त में पारंगत होता है, जिन्हें बुद्ध के सारे सुत्त मालूम होते हैं, उनको धम्मधर कहा जाता है. जो विनय का पालन करते हैं, जिन्हें विनय मतलब जो कोड ऑफ कंडक्ट है वो सब मालूम होते हैं, उनको विनयधर कहा जाता है. और दूसरा है मातिकार. मातिकाधर. मातिकाधर किसको कहा जाता है? मातिकाधर किसे कहा जाता है? अभिधम्म पिटकावरती जातं. ओके. अभिधम्म पिटक में जो पारंगत होते हैं, अभिधम्म का मतलब होता है हायर डॉक्टरीन. अभी का अर्थ होता है उच्च और धम्म का अर्थ होता है नीति. तो जो उच्च धम्म जिसमें है, हायर डॉक्टरीन जिसको बोलते हैं, उसको अभिधम्म कहा जाता है. मयंक जी, भानवार किसे कहा जाता है? भानवार. भानवार कोणाला म्हटलं जात होतं? भगवंतांचे उपदेश ज्याने संकलित केले त्यांना भानवार बोललं जातं. भगवंत के सारे उपदेश जिनके पास संकलित थे, उन्हें भानवार कहा जाता है. भानवार मतलब एक प्रकार के, अभी हम लोग समझने के लिए उसको चिप
हम समझ सकते हैं चिप मतलब अपना जो सिम कार्ड होता है या फिर मेमोरी कार्ड होता है, मेमोरी कार्ड उसको बोल सकते हैं कि उनके पास सारा डेटा, उनके पास सारे सूत्र संकलित रहते थे भगवान बुद्ध के। और उन भिक्षुओं के ग्रुप थे, जो ग्रुप ऐसे थे कि उनके पास वही काम होता था, मतलब त्रिपिटक में एक पार्ट उनको याद रहेगा, पाठ रहेगा उनका, उनको वो सब मुखोद्गत रहेगा और वो पीढ़ी दर पीढ़ी आगे बढ़ाते रहेंगे। जैसे भिक्षु प्रवचित होंगे उनके संग में, तो उनको जो मुखोद्गत है शुद्ध इसके त्रिपिटक के जो भाग है, तो वो आगे पास ऑन करते थे, मतलब आगे अपने शिष्य को अपनी तरह बनाते थे। और ऐसे पीढ़ी दर पीढ़ी सुत्त का संकलन किया जाता था, त्रिपिटक का संवर्धन किया जाता था, उसको सुरक्षित ऐसे तरीके से रखा जाता था। पहले तीन संगीति तक सुत्त पिटक त्रिपिटक ये मुखोद्गत थे, मतलब कंठस्थ थे। वो सिर्फ पाठांतर के जरिए ही बताए जा सकते थे, कहीं पे लिखे हुए नहीं थे। लेकिन चौथी संगीति जब ये आई, तो उस समय वो त्रिपिटक लिपिबद्ध हो गया, पहला लिपिबद्ध हो गया श्रीलंका में। उसके बाद एक बार इधर बर्मा में अपना जो मार्बल के पत्थर रहते हैं उसके ऊपर वो लिखा गया था। तो ऐसे इस तरीके से त्रिपिटक लिपिबद्ध हुआ था, वो हम आगे संगीति में देखने वाले हैं। आता आपण धम्मसंगीती पाहूया। पहिली धम्मसंगीती, बद्दल आपण सर्वांनीच ऐकलं असेल बरंच काही। आप सब लोगों ने संगीति के बारे में सुना होगा। तो आप मुझे ये बताइए कि कितनी संगीति बौद्ध इतिहास में आज तक हो चुकी है? हम लोग ऐसे ही चर्चा करेंगे सीखते-सीखते, तो ये आपके ध्यान में पक्का एकदम बैठ जाएगा। अब तक कितनी संगीति हुई है बौद्ध इतिहास में? 6 6 संगीति हुई है। मूळ 6 एक कुठेतरी झाली होती, ती संगीती म्हणून पकडली जात नाही. आपण ते चौथ्या संगीतीच्या वेळी ते पाहणार आहोत. हं? पहिली धम्मसंगीती, भगवंतांच्या महापरिनिर्वाणानंतर राजगृहे येथील सप्तपर्णी गुहा येथे 4 महिन्यांनी राजा अजातशत्रू यांच्या आश्रयाने ही महासंगीती बोलवण्यात आली होती. बुद्धांच्या महापरिनिर्वाण समयी त्यांचा मुख्य शिष्य महाकाश्यप कुशीनगर येथे उपस्थित नव्हते, त्यामुळे अग्निसंस्कार करण्यासाठी भिक्खू संघ येईपर्यंत त्यांची वाट पाहत होते। भगवान बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद राजगृह के पास सप्तपर्णी जो गुहा है, वहां पे 4 महीनों के बाद राजा अजातशत्रु के आश्रय से पहली धम्म संगीति का आयोजन किया गया था। बुद्ध के महापरिनिर्वाण के समय पर भंते काश्यप जो संघ में सबसे प्रमुख थे, सबसे ओल्ड थे, सबसे प्रमुख थे, वो उस समय वहां पे उपस्थित नहीं थे। इसी वजह से अग्नि संस्कार करने में डिले हो रहा था, मतलब देरी हो रही थी। तो भिक्खु संघ उनकी राह देख रहे थे, उनको मैसेज पहुंचाने के लिए कुछ भिक्खु गए थे, फिर मैसेज पहुंचा उनको, फिर वो उधर से जब ही कुशीनगर आए तो उसके बाद ही अग्नि संस्कार हो पाया। उस अग्नि संस्कार के बारे में हमें त्रिपिटक में बहुत सी जानकारियां प्राप्त होती है कि वो अग्नि संस्कार किस प्रकार से किया गया। अगर आप महापरिनिर्वाण सूक्त, ये जो किताब है वो हिंदी में भी अवेलेबल है, मराठी में भी अवेलेबल है। अगर आप पढ़ना चाहते हो तो उसको खरीदे, क्योंकि महापरिनिर्वाण सूक्त में भगवान बुद्ध की जो लास्ट जर्नी थी उनकी, वो उसमें है। और उनके आखिर की जो उपदेश थे लास्ट के, वो उसमें संकलित है महापरिनिर्वाण सूत्र में। तो उस किताब में हमें बहुत सी अच्छी जानकारी प्राप्त होती है बुद्धिज्म के बारे में। बुद्धांच्या महापरिनिर्वाणामुळे भिक्खू दुःखी होते, तर काही भिक्खू रडत होते, विलाप करत होते। काही भिक्खू आपल्या धम्माचे काय होणार या चिंतेमध्ये होते। अशा वेळी सुभद्र नावाचा वृद्ध भिक्खू म्हणाला, हे भिक्खूंनो, विलाप करू नका, बरे झाले तथागत गेले। आता आपल्याला नेहमी हे करा ते करा असे सांगणारे आता कोणी राहिलेली नाही। ते नेहमी आपल्या पाठी विनय लावत असत, तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, तुम्ही असं वागा, तुम्ही तसं वागा। आता अपन कायमचे त्यांच्यापासून मुक्त झालेलो आहोत। उस समय एक सुभद्र नाम का भिक्खू था, वो बड़ा खुश हो गया कि कुछ भिक्खू रो रहे थे, तो उसने उनको बताया कि हे भिक्खू, आप रो मत, क्योंकि अभी हमारे ऊपर कोई शास्ता नहीं है, अभी हम लोग फ्री हो चुके हैं, अभी हम लोग हमारे मन से जैसा व्यवहार चाहे वैसा हम कर सकते हैं। आपल्याला आपल्या मनाप्रमाणे हवे तसे वर्तन करता येईल, हे सुभद्राचे बोलणे ऐकून
काहींना अतिशय वाईट वाटले. त्यापैकी महाकाश्यप सुद्धा हे एक होते. महाकाश्यपांनी त्यावेळी असा विचार केला की भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच एका आठवड्यामध्ये जर भिक्षूंची ही प्रतिक्रिया असेल, काही भिक्षूंची ही प्रतिक्रिया असेल, म्हणजे जे काही पोट भरायला उदरनिर्वाहासाठी ते संघामध्ये प्रवजित झाले होते, तर भविष्यामध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचं काय होणार या चिंतेने महाकाश्यपांना ग्रासले. त्यामुळे महाकाश्यपांनी विचार केला की सुभद्रासारखे वृद्ध भिक्खू असे बोलू लागले तर उद्या धम्माचा ऱ्हास होईल. त्यामुळे त्यांनी महासंगीतीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. भगवान बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद तुरंत ही अगर भिक्खुओं की कुछ ऐसी प्रतिक्रिया आई तो उससे महाकाश्यप दुखी हो गए और उन्होंने सोचा कि भगवान बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद तुरंत ही ऐसी प्रतिक्रिया आई है तो आगे जाके उनके धम्म का क्या होगा। इसीलिए उन्होंने प्रथम महासंगीति का आयोजन किया था सप्तपर्णी गोवा में। वो उस संगीति के खुद अध्यक्ष थे. तिच्या पूर्वतयारीला 4 महिने लागले. या संगीतीचे अध्यक्ष स्वतः महाकाश्यप होते. संगीतीला 500 अहर्त भिक्खू उपस्थित असल्यामुळे या संगीतीला पंचशतिका असे सुद्धा म्हटलं जातं. का पंचशतिका म्हणतात? कारण त्यामध्ये 500 भिक्खू अहर्त होते. इस संगीति की तैयारी में 4 माह की आवश्यकता पड़ी और इस संगीति में 500 अहर्त भिक्खुओं ने ये किया था, सहभाग किया था. इसीलिए उनको उस संगीति को पंचशतिका संगीति ऐसा भी कहा जाता है. सुरुवातीला आनंदांना अहर्तपद प्राप्त नव्हते. आता या आनंदांची कथा मी मागे पण सांगितली की ज्यावेळी भगवान बुद्ध होते हयाती त्यावेळी आनंदांनी काही अटी त्यांच्या समोर ठेवल्या होत्या. उपस्थापक राहण्यापूर्वी भगवान बुद्ध के उपस्थापक रहने के लिए उन्होंने कुछ भगवान बुद्ध के सामने ये रखे थे. उन्होंने वर मांगे थे उनसे. कुछ अट उन्होंने उसको क्या बोलते शर्त रखी थी कि मैं ऐसा करूंगा तो ऐसा आप करना चाहिए. अगर मैं बाहर हूंगा तो भी मुझे आप आने के बाद किसी को अगर आप उपदेश देते हो तो उपदेश मुझे बताना चाहिए. मैं किसी को भी लेके आऊंगा तो उसको प्रवज्ञा देनी चाहिए आप. ऐसे कुछ उन्होंने शर्तें रखी थी और भगवान बुद्ध ने वो मानी थी क्योंकि बनते आनंद ये धम्मधर थे. और बुद्धिज्म में ऐसा कहा जाता है कि जब जब भगवान बुद्ध उत्पन्न होते हैं तो उनके उपस्थापक भी उत्पन्न होते हैं. मतलब जब जब भगवान बुद्ध अभी तक हम लोगों ने 28 बुद्ध देखे हैं तो जब जब भगवान बुद्ध उत्पन्न होते हैं तो आनंद भी उत्पन्न होते हैं, तभी यशोधरा भी उत्पन्न होती है. ऐसा बुद्धिज्म में हमें पढ़ने के लिए मिलता है. सुरुवातीला आनंदांना अहर्तपद प्राप्त नव्हते. आनंद तभी अहर्त नहीं बने थे. क्यों नहीं बने थे? क्योंकि वो भगवान बुद्ध के सानिध्य में थे तो उनको ऐसा लगता था कि ये अहर्तपद क्या मैं कभी भी प्राप्त कर सकता हूँ, उसकी मुझे आज आवश्यकता नहीं है क्योंकि मेरे पास शास्त्रा है. लेकिन जैसे ही 4 माह पहले महापरिनिर्वाण से भगवान बुद्ध ने अपने महापरिनिर्वाण की घोषणा कर दी तो सबसे ज्यादा दुख आनंद को हुआ था और आनंद रोने लगा था उसी समय कि अभी मेरा क्या होगा. फिर भगवान बुद्ध ने तभी भी उनसे कहा था की आनंद आप अहर्तपद प्राप्त कर लो. आनंद भगवान बुद्धांच्या प्रेमामध्ये इतका अखंड बुडाला होता की त्याला कसलीही काळजी वाटत नव्हती. त्यामुळेच त्यांनी अहर्तपद प्राप्त केलं नव्हतं. परंतु ही संगीती जेव्हा घोषित झाली त्यावेळी 499 भिक्षूंना तर पहिला प्रवेश मिळाला पण आनंदाचा त्यामध्ये सहभाग निश्चित होत नव्हता. पण त्यावेळी काश्यपांनी आनंदांना सांगितलं की तुला जर या संगीतीमध्ये तुला यायचं असेल आणि भगवान बुद्धांच्या या ऋणातून तुला मुक्त व्हायचं असेल तर त्यांनी सांगितलेली सूत्र तुला या संगीतीमध्ये कथन करावीच लागतील. कारण तू धम्मधर आहेस. भगवान बुद्धांसोबत तू त्यांच्या सावलीसारखा होतास. भगवान बुद्ध की छाया ही था अशोक. वो छाया की तरह ही पूरी जिंदगी उनके साथ रहा था. इसके लिए सारे सूत्र उनको मालूम थे. भगवान बुद्ध ने कहा किसे क्या बताया ये सारा उनको मालूम था. इसीलिए आनंद ने जब संगीति से पहले एक दिन में उन्होंने अहर्तपद प्राप्त किया था. 24 घंटा उसको बोला जाता है. एक दिन में उन्होंने अहर्तपद प्राप्त किया और उस संगीति में प्रवेश किया था. अभी उस संगीति के बारे में भी हमें अलग अलग सी चीजें पढ़ने को मिलती है. जैसे कि ये कहते हैं उसको मतलब तो उसके बारे में बाद में बताऊंगा चमत्कार के बारे में कि वो संगीति में वो गुहा की जो दीवार थी, दरवाजा था उसका, वो बंद किया था और उसको भेद के अंदर जाना था. जो अहर्त है वही जा पा रहे थे उसके अंदर. और फिर आनंद ने भी अहर्तपद प्राप्त करके ही उसके अंदर गए थे और सुत्त सारे बताए थे. और सुत्त बताते समय उन्होंने पहली लाइन रखी थी
उन्होंने पहली लाईन रखी थी, एव मे सुत्त, ऐसा मैंने सुना है. असे मी ऐकले आहे मराठीमध्ये, असे मी ऐकले आहे, एव मे सुत्त. आणि मग त्यांनी पुढची सुत्त सुरू केली होती. आनंदांना अर्थपद प्राप्त नव्हते म्हणून संगीतीत उपस्थित राहण्याची त्यांना अनुमती नव्हती, परंतु संगीती सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी अर्थपद प्राप्त केल्यामुळे त्यांनाही संगीतीत उपस्थित राहण्याची अनुमती देण्यात आली. प्रत्यक्षात आनंदास भगवंतांचे सर्व उपदेश जसेच्या तसे पाठ होते व त्यामुळे त्यांची संगीतीत उपस्थिती आवश्यक होती. मात्र संगीतीत सहभाग केवळ अहर्त भिक्खूच करू शकत होते व आनंद अहर्त नव्हते, म्हणून आनंदांना अहर्तपद प्राप्त करण्यासाठी वेळ देण्यात आला व आनंद अहर्तपद प्राप्त करून संगीतीत सहभागी झाले. आनंद ने अहर्तपद प्राप्त करके संगीती में वो उन्होंने पार्टिसिपेट किया. महाकाश्यपांनी धम्मासंबंधी प्रश्न विचारून सुत्त पिटकाचे संगायन केले, तर उपालीस विनयासंबंधी प्रश्न विचारून विनय पिटकाचे संगायन केले. बुद्ध घोषांनी या संगीतीला महासंगीती असे संबोधले आहे, तर दुसऱ्या व तिसऱ्या संगीतीला केवळ संगीतीच म्हटलं आहे व हे अगदी योग्यही आहे, कारण या संगीतीत धम्माचे व विनयाचे संकलन करण्यात आले. इस संगीती को बुद्ध घोष ने क्या कहा था? इस संगीत को बुद्ध घोष महासंगीती कहते हैं. और 550 रुपये शिल्लक इकडे का तिकडे. 400 रुपयाची मुंडी आहे. बापरे. हजार रुपये जातील तू मशीन दिले 3000 तुला हप्त्याचा खर्च राहील. मग काय अशी बोंबलू डब्बू 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 जाऊ दे पाहिजे मी संध्याकाळी 100 रुपये दिले. वसंत लोखंडे, अहो तुम्हाला मी काय बोलतोय ते देखील तुम्हाला कळत नसेल, मला तर वाटतं. हा सुट्टी घे. सांगू इंग्लिश मध्ये नाही सुट्टी करा. तुम्हाला रिमूव्ह करतोय मी इथून. चालू असेल तो आम्हाला काही करून नाही होय मी आम्हाला ऍक्शन घेण्याची राहू ना गपचूप. जरा एक मिनिट द्या सर्वांनी. सर्वांना सॉरी डिस्टर्ब होतोय, पण यांना सांगून देखील काही कळत नाहीये. काय बंद झालं? अरे चालू ठेव. मला ते बोंब मारताय. बुद्ध घोष ने इस संगीति को महासंगीति ऐसा कहा है और दूसरी और तीसरी संगीति को उन्होंने सिर्फ संगीति ही कहा है, और ये योग्य भी है क्योंकि पहले संगीति में धम्म और विनय का संकलन किया था, और जो अभिधम्म था वो सुत्त पिटक में ही अंतर्भूत था, सुत्त पिटक से बाहर नहीं था. पहले संगीति में दो ही हमें पिटक देखने के लिए मिलते हैं, मतलब दो ही हमें भाग देखने के लिए मिलते हैं, जो है अभिधम्म सुत्त पिटक और विनय पिटक. बुद्धानंतर भिक्खू नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा बाळगून स्वमताने वागणाऱ्या भिक्खूंवर एक प्रकारे त्यामुळे नियमन आले होते. सारे भिक्खू एक नियम में उस संगीति की वजह से बन चुके थे. या सभेत सुत्त व विनय निश्चित करण्यात आले. सुत्त पिटकातच अभिधम्माचा समावेश मातिकांच्या रूपाने संकलित करण्यात आला. पहिल्या संगीतीत निर्माण झालेले विनय पिटक व सुत्त पिटक आजच्या त्रिपिटकाचा मूळ आधार आहे. या संगीतीचा उल्लेख तुलवा महावंश, विनय पिटकातील चूलवग्ग, दीपवंश, बुद्ध घोषांची सामांत पासादिका, महाबोधी वंश, महावत्तू इत्यादी ग्रंथात आहे. ह्या संगीतीचा उल्लेख आपल्याला कोणत्या कोणत्या ग्रंथामध्ये मिळतो? इस संगीति का उल्लेख हमें तिबेटी दुलवा महावंश, विनय पिटक का चूलवग्ग, दीप वंश और बुद्ध घोष की समंत पासादिका, महाबोधि वंश और महावत्तु, इस ग्रंथ में इस संगीति का हमें उल्लेख मिलता है. दुसरी संगीति. पहिली संगीति घेण्यास जशी काही कारणे निर्माण झाली व पाली साहित्याचे संगायन करण्यात आले, अगदी त्याच प्रमाणे विनयाचे उल्लंघन काही स्वार्थी भिक्खूंकडून घडत राहिल्यामुळे 100 वर्षांनी इसवी सन पूर्व 433 मध्ये राजा काला अशोक याच्या आश्रयाने वैशाली येथील वालुकाराम विहारात दुसऱ्या संगीतीचे आयोजन करण्यात आले. पहली संगीति के लिए जैसे कुछ कारण उत्पन्न हुए थे, उसी तरह दूसरी संगीति के लिए भी कुछ कारण थे.
और वो कारण थे कि कुछ भिक्षु विनय के विनय के विरोध मतलब उस विनय को छोड़ के उस बुद्ध धम्म का आचरण कर रहे थे। विनय के विनय से नहीं कर रहे थे, वो विनय बराबर पालन नहीं कर रहे थे। इसकी वजह से दूसरी संगीति का आयोजन किया गया था और वो संगीति 100 साल बाद, भगवान बुद्ध के परिनिर्वाण के 100 साल बाद, ईसा पूर्व 443 में राजा काला अशोक, इनके आश्रय से, उसका पैट्रॉन था राजा काला अशोक, इनके आश्रय से वैशाली के वालुकाराम विहार में इसका आयोजन हुआ था। काही स्वार्थांध भिक्खू उपासकांना 10 वस्तूंची मागणी करीत. हे विनयाविरुद्ध आहे असे जाणून काकंडपुत्र यश नावाच्या स्थविराने ही संगीती आयोजित केली. कुछ भिक्खू क्या कर रहे थे? विनय में जिस चीज को नहीं लेना ये बताया गया था, उसी चीज को वो स्वीकार कर रहे थे। जैसे कि पैसा था, सोना था, चांदी था, खाने में नमक का इस्तेमाल करना अधिकतर, मतलब हमें जो खाना दान में मिलता है, उपासकों के घर से दान में हमें खाने के लिए जो मिलता है, भिक्षा मिलती है, उसको पिंडपात कहा जाता है। एक्चुअली भिक्षा ये आज का वर्ड है। तो जो मिलता है उसको हम लोग ये नहीं कर सकते, अपने हिसाब से उसमें टेस्ट नहीं कर सकते, डाल सकते उसको, मतलब उसमें हम लोग तीखा नहीं डाल सकते, उसमें हम लोग नमक नहीं डाल सकते। जैसा मिला है वैसे उसको ग्रहण करना चाहिए। तो भिक्खु क्या करते थे उस समय के कि अपने साथ नमक रखते थे, क्योंकि किसी का नमक ज्यादा था, किसी का कम था, ऐसा खाने में मिलता था, वो नमक डाल के फिर खा जाते थे। वो विनय के विरुद्ध था। उसके बाद मध्याह्न होने पर, मतलब सूरज झुक जाने पर, जैसे हम लोग ऐसे हम लोग बोल सकते हैं कि सुबह के 12 बजे के बाद दोपहर के खाना नहीं खा सकते, तो उस समय भी वो भोजन ग्रहण करते थे। ऐसे कुछ नियम थे, 10 नियम, उनका वो उल्लंघन कर रहे थे। इसकी वजह से काकंड पुत्र यश, ये जो भिक्खु थे उस समय के, स्थविर थे बड़े, उन्होंने ये संगीति का आयोजन राजा कालाशोक के आश्रय से वैशाली में किया था, वालुकाराम विहार में। या संगीतीच्या अध्यक्षपदी रेवस स्थविर होते. संगीतीला 700 स्थविर उपस्थित होते, अहर्त नव्या 700 स्थविर उपस्थित होते, म्हणून या संगीतीला सप्तशती संगीती असं म्हटलं जातं. इस संगीती में 700 स्थविर उपस्थित थे, इसीलिए इसको सप्तशती संगीती ऐसा कहा जाता है. ज्या 10 गोष्टींना धरून ही संगीती बोलवण्यात आली, त्या 10ही गोष्टींना भिक्खू रेवतांनी विनयाविरुद्ध ठरवले. या संगीतीचे काम 8 महिने चालले. बुद्धघोषांच्या मते या संगीती बुद्ध वचनांची 3 पिटके, 5 निकाये, 9 वंगे व 84 धम्मस्कंदांचे संगायन झाले. धम्मस्कंदांचे संगायन कसे झाले? किती झाले? 3 पिटके, 5 निकाय, 9 वंगे आणि 84,000 धम्मस्कंद. इथं आपण 3 पिटकांचा जरी उल्लेख करत असलो तरी तिसरं पिटक हे सुत्त पिटकामध्ये अंतर्भूत होतं, हे लक्षात ठेवायचं आहे. बुद्ध घोष के अनुसार इस संगीति में 3 पिटक, 5 निकाय, 9 अंग, जिस मतलब भगवान बुद्ध के त्रिपिटक को पहले, मतलब भगवान बुद्ध के वचन को, भगवान बुद्ध ने जो उपदेश दिए उसको नवांग सत्तु शासन कहा जाता था. तो वो नवांग सत्तु शासन और 84,000 धम्मस्कंद इनका संगायन हुआ था. चर्चेनंतर संघांनी 10 गोष्टी विषयी वज्जी भिक्खूंचे वर्तन नियमाविरुद्ध ठरवले. शेवटी वज्जी भिक्खूंनी संघाचा निर्णय न मानता वेगळी संगीती आयोजित केली व तिला महासंगिका असे नाव दिले. या समयी बौद्ध धम्माचे स्थविरवादी व महासंगीता असे 2 संप्रदाय 100 वर्षानंतर अस्तित्वात आले. 100 साल के बाद भगवान बुद्ध के संघ में जो 2 पंथ अस्तित्व में आए उनको महासंगिका कहा जाता है. एक को जो नए से अस्तित्व में आई थी और जो मूल थी वो थेरवाद थी. तो स्थविरवादी और महासंगिका ऐसे 2 संप्रदाय अस्तित्व में आए थे. उसके बाद तीसरी संगीति का आयोजन हुआ था. तो तीसरी संगीति की थोड़ी सी जानकारी कोई बता सकता है, मतलब तीसरी संगीति में क्या हुआ था? तीसरी संगीति किसने आयोजन किया था, क्यों आयोजन किया था? सिर्फ इतना बताइए, तीसरी संगीति किसने आयोजित की थी, क्यों आयोजित की थी, उसका कारण क्या था? जैसे पहले 2 संगीति में हमने कारण देखे. पहली संगीति में वो सुभद्र भिक्खु कारण हुआ था कि वो क्या बोला था कि अभी हमारे शास्त्र नहीं रहे, हम कुछ भी कर सकते हैं. तो काश्यप जी ने सोचा, पंते काश्यप जी ने, कि अभी भिक्खुओं की ये प्रतिक्रिया है तो आगे जाके क्या होगा, ये कारण था. दूसरा कारण था विनय के विरुद्ध आचरण करना. और अभी तीसरी संगीति का कारण क्या था? आपने बहुत पढ़ा होगा क्योंकि ये हमें बार बार पढ़ने के लिए मिलता है, थर्ड काउंसिल के बारे में.
सम्राट अशोकांनी बोलवलेली मोगलीपुत्र तिस्स थेर यांनी सम्राट अशोकांना सांगितलं की काही कोई भिक्खू है जो कोई संघ में है जो विनय अच्छी तरह से मान नहीं रहे हैं, उसका पालन ठीक तरह से नहीं हो रहा है। तो अशोक सम्राट के काल में वो तीसरी संगीति वैशाली में बुलाई गई थी और उसी वक्त 60,000 भिक्खु को पांढरे वस्त्र यानी सफेद वस्त्र देके उनको संगीति से बाहर निकाला गया था क्योंकि वो विनय का पालन नहीं करते। बरोबर आहे, एकदम बरोबर आहे। कुशल कोळी यांच्याशिवाय सुद्धा इतरांनी पण सुद्धा उत्तरं द्यायची आहेत। तर आपण थोडं 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 जरी सांगितलं, तुम्हाला जे आठवतं एका वाक्यात जरी तुम्ही बोललात तरी काही हरकत नाही, म्हणजे आपल्याला कळेल की तुम्ही हे कुठेतरी वाचलेलं आहे। तिसरी संगीती वैशालीच्या संगीतीनंतर तिसरी संगीती सम्राट अशोकांच्या कारकिर्दीतच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 236 वर्षांनी पाटलीपुत्र येथे आयोजित करण्यात आली। अशोकांच्या काळी बुद्ध धम्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अनेक अबौद्ध संघात आले आणि त्यांची मते बुद्ध धम्मात घुसडू लागले होते। वैशाली की संगीत के बाद तीसरी संगीति सम्राट अशोक के कालखंड में बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद 236 वर्ष के बाद, मतलब 226 वर्ष के बाद, 236 नहीं 226 वर्ष के बाद पाटलिपुत्र में उसका आयोजन किया गया था। अशोक के समय में बुद्ध धम्म को राजाश्रय मिला था, वो एक राजा का धर्म बन चुका था, मतलब सारे जम्बूद्वीप का वो धर्म बन चुका था। इसकी वजह से उनको उनका आदर सत्कार बढ़ गया था, उनको राजाश्रय मिला था, उनको राजकोष से भी उनकी सहायता की जाती थी। इसी वजह से कुछ अबौद्ध, मतलब जो बुद्धिस्ट नहीं थे उस समय में, अनेक दूसरे धर्मों का पंथों का आचरण करते थे, ऐसे लोग भी बौद्ध धर्म में आ गए। उन्होंने चिवर परिधान किया, प्रवज्जा ली और सिर्फ पेट भरने का काम कर रहे थे उस समय में। और वो क्या कर रहे थे कि जो बुद्ध का उपदेश है उसका वो बराबर से पालन नहीं कर रहे थे, बुद्ध का उपदेश उनको मालूम ही नहीं था। तो वो वो अपने जो मत थे खुद के, वो बुद्ध का उपदेश है ये कहकर लोगों तक पहुंचाते थे। इससे क्या हो रहा था कि बुद्धिज्म दूषित हो रहा था, बुद्ध के जो उपदेश है वो दूषित हो रहे थे। तो उसके वजह से त्यामुळे काय झालं होतं त्यावेळी की बौद्ध तत्वज्ञान कोणतं नेमकं हे समजणे सुद्धा कठीण झाले थे। उस समय में बुद्ध का तत्वज्ञान कौन सा है ये समझना भी बहुत मुश्किल हो चुका था। असे 1-2 नव्हे तर 18 पंथ उदयास आले होते त्या काळामध्ये। त्या उस समय 18 पंथों का उदय हो चुका था। काला अशोकापासून सम्राट अशोकापर्यंत स्थविरवादी व महासंघी 6 निकायात विभागले गेले व असे एकंदर संघाचे 18 निकायात विभाजन झाले होते। त्यामुळे पाटलीपुत्रातील अशोकरामात 7 वर्ष उपोषित व्रत देखील होऊ शकला नसता। म्हणजे उपोषित व्रत जो असतो, जो वर्षावासाच्या कालखंडानंतर करतात, जो वर्षावास के बाद उपोषित करते हैं, वो उपोषित 7 साल से हो नहीं पाया था उस समय में, क्योंकि उस समय बहुत से पंथ अपने अपने बुद्धिज्म के नाम से सब लोगों तक पहुंचा रहे थे। और इस परिस्थिति को सुधारने के लिए सम्राट अशोक और मोगलीपुत्र तिस्स, जो सम्राट अशोक को गुरु थे, उन्होंने विचार विनिमय करके तीसरी संगीति का आयोजन करने का निर्णय लिया। और तीसरी संगीति में जो बुद्ध वचन, जो स्थविरवाद है, जो थेरवाद है, मूल थेरवाद, वो उसके सुत्त अगर जो कोई उसके विनय ज्यादातर उसके विनय अगर कोई बता सकता है बराबर, तो उसको ही भिक्खु माना जाने वाला था और बाकी सब लोगों को सफेद वस्त्र देकर संघ से बाहर निकालने वाले थे। तो ऐसे 60,000 भिक्षुओं को बाहर निकाला गया था। त्यानंतर निष्ठावान भिक्षूंच्या द्वारे संगीतीचे आयोजन करण्यात आले। या संगीतीचे अध्यक्ष मोगलीपुत्र तिस्स स्थविर होते। या संगीतीचे काम 9 महिने चालले। या संगीतीमुळे बुद्ध धम्मात समाविष्ट केलेल्या 17 पाखंडी मतांचे खंडन करून मोगलीपुत्र तिस्स यांनी कथावत्तू नावाचा ग्रंथ लिहिला व त्याचा समावेश अभिधम्म पिटकात करण्यात आला। ये संगीति को मतलब ये संगीति 9 माह तक चली थी और इस संगीति में जो थेरवाद छोड़ के जो बाकी के 17 पंथ थे उनका खंडन किया गया और उसके ऊपर एक किताब लिखी गई कथावत्तू नाम की, और उस कथावत्तू नाम की किताब को बुद्ध वचन मानकर अभिधम्म में उसका समावेश किया गया।
या संगीतीचे महत्वाचे कार्य म्हणजे जम्बूद्वीपातील अन्य प्रांतात व जम्बूद्वीपाबाहेरील देशात धम्मप्रचारासाठी धम्मप्रचारक पाठवणे। इस संगीति का मुख्य कार्य क्या था कि जम्बू द्वीप के बाहर, मतलब उस समय के इंडिया के बाहर धम्म प्रचारक बौद्ध भिक्षुओं को भेजा गया। और उसका विवरण हमें, उसका विवेचन हमें दीपवंश, महावंश, सामंत पसदिका इस ग्रंथ में हमें मिलता है कि कौन से देश में कौन से भिक्षुओं को भेजा गया था। श्रीलंका में थेर महेंद्र, इत्तीय उत्तीय संबल, संगप्रिय, सुमन श्रामनेर, इन लोगों को भेजा गया था, इन भिक्षुओं को भेजा गया था। स्थवीर महाधम्मरक्षित, इनको महाराष्ट्र में भेजा गया था। तो स्थवीर मध्यंतिक को काश्मीर, गांधार इस प्रदेश में भेजा गया था। एक काश्मीरातील बुद्ध धम्माचा इतिहास म्हणून आपण जे पुस्तक तुम्हाला पाठवले ना, त्याचा उल्लेख आहे बघा याच्यामध्ये, या कथेचा सुद्धा उल्लेख आहे की काश्मीरमध्ये कसा प्रवेश झाला बुद्ध धम्माचा। सम्राट अशोकांची कन्या संघमित्रा थेरी भारतातून श्रीलंकेला बोधगया येथील बोधी वृक्षाची फांदी घेऊन गेली होती। ती फांदी समारंभपूर्वक अनुराधापुर येथे लावण्यात आली। सम्राट अशोक की जो पुत्री थी संघमित्रा थेरी, उन्होंने यहाँ से बोधि वृक्ष की एक शाखा यहाँ से लेके गई थी, वो उधर अनुराधापुर में सम्मान पूर्वक वहां पे स्थापित की गई थी। हमें जो आज भी वही वृक्ष 2000 साल बाद हमें वही वृक्ष हमें देखने के लिए मिलता है। और सारे जग भर में जो बोधि वृक्ष फैले हुए हैं, बोधि वृक्ष मतलब पीपल के वृक्ष नहीं, जिस पीपल के वृक्ष के नीचे भगवान बुद्ध को ज्ञान प्राप्ति हुई थी, संबोधि प्राप्ति हुई थी, उसी को बोधि वृक्ष कहा जाता है। हमारे बिल्डिंग के ऊपर, रास्ते में, कहीं भी आजू बाजू जो पीपल के पेड़ जो उगते हैं, उनको बोधि वृक्ष नहीं कहा जाता, उनको खाली ये पीपल का वृक्ष ही कहा जाता है। लेकिन जिस वृक्ष के नीचे संबोधि प्राप्त हुई थी, जो संघमित्रा के जरिए श्रीलंका में पहुंची थी, उसी बोधि वृक्ष की शाखाएं आज हमें पूरे वर्ल्ड में दिखाई पड़ती है। अभी हम लोग महाबोधि विहार में गए, बिहार के गया के, तो बोध गया में जो वृक्ष है बोधि वृक्ष, वो भी श्रीलंका से वापस लाया हुआ बोधि वृक्ष है। और वो चौथे पीढ़ी का बोधि वृक्ष है। मतलब पहला बोधि वृक्ष भूकंप में गया, पहला बोधि वृक्ष तीर्थरक्षिता ने नष्ट किया था, दूसरा भूकंप में गया था, एक बार और भूकंप में गया, और ये जो अभी लगाया हुआ है वो चौथे पीढ़ी का बोधि वृक्ष है। एक बार संघमित्रा ने तीर्थरक्षिता ने एक बार नष्ट किया था, दूसरी बार शशांक के आक्रमण में नष्ट हुआ था, और तीसरी बार भूकंप में नष्ट हुआ था, और अभी जो देखने को मिलता है वो चौथा बोधि वृक्ष है। इसके ऊपर भी एक किताब पाली रिसर्च इंस्टीट्यूट ने पब्लिश की है, वो हिंदी में है, उसका नाम है महाबोधि ध्रुम विजयम, इस किताब का नाम है। अभी वो जो किताब है अनुराधापुर का, वो हमें बहुत बड़ा दिखाई पड़ता है, और उसके संवर्धन के लिए डॉक्टर्स वगैरह भी मौजूद है। जैसे कि बोध गया का जो बोधि वृक्ष है, उसके लिए भी डॉक्टर्स रहते हैं वहां पे, उसको सलाइन करना पड़ता है। अभी जो कोविड का जो ये हुआ था आउटब्रेक, तो बोधि वृक्ष से हमें 5-6 फीट दूर खड़ा रह के उसको देखना था, उसकी परमिशन थी जब लॉकडाउन उठा था तभी भी। अभी तो पूरा बोधि विहार ही बंद है, अभी महाबोधि विहार अभी अगले ये महीने में खुलेगा वो। त्याच्यानंतर आहे चौथी संगीती। तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर 450 वर्षानंतर श्रीलंकेचा राजा वट्टगामिनी अभय याच्या शासन काळात चौथ्या संगीतीचे आयोजन करण्यात आले होते। ही संगीती आलोक नावाच्या गुहेत आयोजित करण्यात आली होती। तथागत के महापरिनिर्वाण के बाद 450 साल बाद श्रीलंका का जो राजा था, राजा वट्टगामिनी अभय, उसके शासन काल में उसके आश्रय में ये 4th काउंसिल का आयोजन हुआ था। और ये काउंसिल आलोक नाम की गुहा में उसका आयोजन हुआ था। वो आलोक नाम की गुहा आज भी हमें बहुत अच्छी तरह से मेंटेन हमें श्रीलंका में देखने के लिए मिलती है। या संगीतीला 500 भिक्खू उपस्थित होते व या संगीतीचे अध्यक्ष महास्थवीर धम्मरक्षित होते। इस संगीती में 500 भिक्खू उपस्थित थे और इसके अध्यक्ष महास्थवीर धम्मरक्षित थे। या सभेत त्रिपिटकाचे संगायन करण्यात आले। एवढेच नव्हे तर अट्टकथांची छाननी, मांडणी करण्यात आली होती। संगीतीच्या शेवटी त्रिपिटक व अट्टकथा ताम्रपत्रावरती लिहिण्यात आले होते। संगीती कैसी होती है? संगीती में
जो त्रिपिटक अवेलेबल होते हैं अभी, उस त्रिपिटक से बुद्ध वचन को पढ़ा जाता है। फिर उसका शुद्ध गेय, उसका व्याकरण देखा जाता है, उसके उच्चार देखे जाते हैं, और ये सब करने के लिए हजारों भिक्षु रहते हैं। हजारों भिक्षु जो वो लेवल तक पहुंचे रहते हैं, मतलब वो त्रिपिटक धर होते हैं, त्रिपिटकाचार्य होते हैं, ऐसे ही भिक्षु रहती है, ऐसे ही भिक्षु उसमें उपस्थित रहते हैं, तो वो भिक्षु वो संगायन करते हैं। हा लिपिबद्ध झालेला त्रिपिटक ग्रंथ 100 वेळा तपासून पाहण्यात आला। या सभेला पुस्तकारोपण संगीति ऐसे म्हटले जाते हैं। इस संगीति को पुस्तकारोपण संगीति कहा जाता है, क्योंकि ताम्रपत्र में पहली बार त्रिपिटक लिखा गया। थेरवादी या संगीतीला चौथी संगीती मानतात। काही विद्वानांच्या मते सम्राट कनिष्कांनी चौथी संगीती भरवली होती, तर काहींच्या मते ती पंजाब मधील जालंधर, तर काहींच्या मते काश्मीर मधील कुंडलवन येथे घेण्यात आली होती। आपल्याला थेरवादाच्या व्यतिरिक्त अजून एक संगीति त्याच दरमियान झालेली पाहायला मिलते। उसी समय एक और संगीति हमें देखने को मिलती है सम्राट कनिष्क की, जो कश्मीर में हुई थी। उसके अध्यक्ष थे अश्वघोष, और सॉरी उसके वसुमित्र उसके सभापति थे, और उपसभापति अश्वघोष थे उसके, और उसके पैट्रॉन मतलब उसके आश्रयदाता थे राजा कनिष्क। और उस संगीति का वैशिष्ट्य था कि उस संगीति में सारा जो त्रिपिटक था, सारा त्रिपिटक वो संस्कृत में कन्वर्ट किया गया, क्योंकि महासंगीत जो थे, महायानी जो थे, वो संस्कृत की पढ़ाई करते थे, मतलब संस्कृत से वो सब पढ़ते थे, संस्कृत लैंग्वेज से, और उसको लिखा भी गया था, उसको वो स्क्रिप्ट में लिखा भी गया था त्रिपिटक। या संगीतीत सर्वास्तिवादी संप्रदायाचे भिक्खू अधिक अधिक उपस्थित होते। सर्वास्तिवादी म्हणजे कोणते? सर्वास्तिवाद मतलब कौन से? जो अभी आज हम लोग दलाई लामा का जो पंथ देखते हैं उसको सर्वास्तिवाद कहा जाता है। उनका विनय पिटक अलग होता है। उनके विनय पिटक में थेरवाद के विनय पिटक से ज्यादा विनय है भिक्खू और भिक्खुनियों के लिए। या सभेतच सर्व 18 निकायांना मान्यता देण्यात आली। तसेच सुत्त विनय आणि अभिधम्म विभागावर प्रत्येकी एक एक गाथा लिहिण्यात आल्या। या सर्व गाथा ताम्रपत्रावरती लिहून दगडाच्या चौकोनी पेटीमध्ये बंद करण्यात आल्या। या संगीतीचे विशेष कार्य म्हणजे सर्व त्रिपिटक पाली भाषेऐवजी संस्कृत भाषेत लिहिण्यात आले। कनिष्काच्या या संगीतीला थेरवाद पाली परंपरेमध्ये मान्यता नहीं। पाली परंपरा में सम्राट कनिष्क की संगीति को माना नहीं जाता। थेरवाद परंपरा में जो राजा वट्टगामिनी अभय के समय में श्रीलंका में भी जो संगीति हुई थी उसी को माना जाता है। त्याच्यानंतर पाचवी संगीति बद्दल कोण सांगू शकेल का? कुशल कोळी सोडून कोणीतरी सांगावं। पाचव्या संगीतीबद्दल जर कोणी काय ऐकलं असेल तर तुम्ही सांगू शकता। सांगताय का कोणी? या संगीतीला सुद्धा सम्राट अशोक प्रेरणा मिळालेली होती, आणि ही संगीती ब्रह्मदेशातील मंडाले मध्ये झालेली होती। बरोबर बरोबर। चौथ्या संगीतीनंतर जवळपास 1800 वर्ष म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतक पूर्व जी संगीती झाली, त्याच्यानंतर 1800 वर्ष कोणत्याही संगीतीचे आयोजन करण्यात आले नाही। 1800 वर्षानंतर 1871 साली ब्रह्मदेशातील मंडाले येथे या संगीतीचे आयोजन करण्यात आले। फोर्थ काउंसिल के 1800 साल बाद इस संगीति का आयोजन किया गया था, और वो 1871 में ब्रह्मदेश का जो उनका जो ये है प्रोविंस है मंडाले, वहाँ इस संगीति का आयोजन हुआ था। और उस संगीति के पैट्रॉन थे राजा मिन डॉन मिन, यांनी या संगीतीला सर्व प्रकारचे सहाय्य केले होते। और इस संगीति के अध्यक्ष थे भदंत जागरावी वंश, भदंत नरिंदावी दज, सुमंगल स्वामी या लोकांनी एकानंतर एक म्हणजे काही काळ या संगीतीमध्ये पहिले जागरावी वंश अध्यक्ष होते, त्याच्यानंतर नरिंदावी धज अध्यक्ष होते, त्याच्यानंतर सुमंगल स्वामी हे अध्यक्ष होते। कारण या संगीती 1.5-2 वर्ष सुद्धा चालत होत्या, त्यामुळे अध्यक्ष बदलावे लागायचे, कारण ते जे भिक्खू होते ते वयोवृद्ध भिक्खू सुद्धा होते। या संगीतीत त्रिपिटकाचे पुनरावलोकन करून
सर्व बुद्ध वचन संगमरवर दगडावरती लिहिण्यात आले, म्हणून या संगीतीला शिलाक्षर रोपण संगीती असे म्हणतात. इस संगीती में क्या हुआ था, सारे बुद्ध वचन मार्बल के पत्थर पर लिखे गए थे, इसीलिए इसको शिलाक्षर रोपण संगीती कहा जाता है. उसके बाद छठी संगीति मतलब छठा संगायना, उसकी एक सीडी भी अवेलेबल है और छठा संगायना का आपको ये जो है इस पे भी मिल जाएगा. छठा संगायना आपको मोबाइल पे भी मिल जाएगा, आप उसको डाउनलोड कर सकते हैं. अभी आपके पास जो एंड्रॉइड त्रिपिटका है वो उसके उसके तरह का ही है, वो सेम है उसको जैसा. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 2500 वर्षांनी रंगून येथे श्रीमंगल नावाच्या लोकराम चैत्याजवळ नवीन तयार केलेल्या महापाषाण सेल गुहेत 1954 साली सदर संगीतीचे आयोजन करण्यात आले होते. थवीर रेवत सदर संगीतीचे आयोजक होते. बुद्ध के महापरिनिर्वाण के बाद 2500 वर्ष बाद रंगून में श्रीमंगल नाम के लोकराम चैत्य के पास नए से बनाया हुआ महापाषाण गुहा जो थी, वहां पे 1954 में इस संगीति का आयोजन किया हुआ था और सबीर रेवत इस संगीति के आयोजक थे. ये पहली संगीति थी जो किसी राजा के आश्रय के बिना हो रही थी, मतलब इसको लोकतांत्रिक सरकार इसके आयोजक थे. सारे बर्मा में से 500 भिक्खु बुलाए गए थे जो त्रिपिटकाचार्य थे और पूरे देश से मतलब बाहर के देशों से 2500 भिक्खु वहां पे मौजूद थे. उस संगीति में 2500 भिक्खु थे. सदर उस संगीति में त्रिपिटक पर संशोधन और लेखन किया गया. त्या संगीतीमध्ये त्रिपिटकाचं संशोधन आणि लेखन केलं गेलं. म्हणजे बुद्ध वचन अजूनही तशीच आहेत का, ती शुद्ध रूपामध्ये आहेत का, मग त्या भिक्षूंची मान्यता घेतली गेली एवढ्या भिक्षूंची आणि मग त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं गेलं आणि ते त्रिपिटक जसं तसं आहे असं मान्य करून ते आज आपल्या समोर आहे त्रिपिटक. इस संगीति में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी उपस्थित थे और उस समय के प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू और राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद इन्होंने भी शुभेच्छा संदेश उस संगीति को भेजे हुए थे. इस संगीति के बाद पुढील 2 साल बाद डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने अपने लाखों अनुयायियों के साथ बुद्ध धम्म की दीक्षा नागपुर में ली थी और इसी संगीति से प्रेरणा मिली थी. एक आर्टिकल लिखा था मैंने, तो उसमें उसका संदर्भ दिया गया हुआ है कि बाबा साहब उस संगीति के बारे में क्या कहते हैं, उस संगीति में लौटने के बाद क्या कहते हैं बाबा साहब. तो ये हम लोगों ने आज 6 संगीती देखी. आपण आज 6 संगीती बघितल्या आणि या 6 संगीती तुमच्या नोट्स मध्ये आहेत आणि या नोट्सच्या पाठीमागे एक पेज दिलेला आहे. त्या पेज मध्ये ही संगीती एका पेजवर संक्षिप्त केलेली आहे. तर तुम्हाला ते लिहून ठेवण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही जर बघितलं ना तरी तुम्हाला ते कळेल की या संगीतीचे अध्यक्ष कोण होते, या संगीतीचे पॅट्रॉन कोण होते, ही संगीती कधी आणि केव्हा आणि कुठे भरवण्यात आली होती, या संगीतीचं वैशिष्ट्य काय आणि या संगीतीमध्ये किती भिक्षूंनी सहभाग घेतला होता. अशा पद्धतीने तो आपण चार्ट बनवलाय की आपल्याला या 6 संगीती परफेक्ट लक्षात राहतील. यासाठी आपण तो चार्ट त्याच्यामध्ये दिलेला आहे. तो चार्ट तर तुम्ही पाहू शकता तुम्ही. कोणाला काही संगीतीविषयी प्रश्न असतील तर जरूर विचारा तुम्ही आता. आणि सर्वांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की आपण आल्यानंतर ऑडिओ व्हिडिओ बंद करा. ऑडिओ व्हिडिओ बंद केला नाही तर मला इथून सतत ते ऑपरेट करायला प्रॉब्लेम होतो आणि मग आपली लिंक तुटून जाते शिकवण्याची. तर कृपया तुम्ही, आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची सांगायची की तुम्ही फक्त 1.5 ते 2 तास तुम्ही वर्गामध्ये असता रविवारी, तर तुम्ही प्रामाणिकपणे त्या वर्गालाच उपस्थित राहा. आता हे जे महाशय आहेत ते त्यांनी हे केलंय, कुठेतरी बाहेर ते बोलतायत आणि त्यांचे क्लासेस चालू आहेत. ते कोणता अभ्यास करणार आहे, त्यांना काय समजणार आहे, आपण जे शिकवतो त्याच्याबद्दल काय समजणार आहे. थेरी द्या सोडून, थेरीचे तुम्हाला नोट्स मिळालेले आहेत, तुम्हाला ग्रामर मधलं काय कळणार आहे. तुम्हाला ग्रामर तर तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करायची आहे, स्वतः शिकायचं आहे. तुम्ही 1.5 तासही तुम्ही वर्गाला उपस्थित नाही राहू शकत. तो विषय सोडून द्या. पुढच्या वेळी मी डायरेक्ट रिमूव्ह करून टाकणार आणि ग्रुप क्लासेस मधून सुद्धा रिमूव्ह करून टाकणार आहे पुढच्या वेळी. कोणाला काही प्रश्न असतील संगीतीवरती तर तुम्ही विचारू शकता, नाही तर आपण आजचा वर्ग क्लोज करूया.
आपल्या पुढच्या रविवारी वर्ग होणार नाहीये आणि आज ग्रामरचा लेक्चर होणार नाहीये. पुढच्या रविवारी आम्ही बोधगयेमध्ये असणार आहे. तिथे भिक्खू संघाला पाली भाषेची 3 दिवसाची कार्यशाळा तिथे आयोजन केलेलं आहे. तर त्याकरिता आम्ही तिथे असणार आहे 3 दिवस. तर पुढच्या रविवारी सुट्टी असेल किंवा शक्य झाल्यास आम्ही संध्याकाळी वर्ग घेण्याचा प्रयत्न करू. बोधगयेतून घेऊ आम्ही डायरेक्टली. मी ग्रुपवरती टाकेन तसं की रविवारी कोणी संध्याकाळी उपस्थित राहत असेल आपलं 15 तारखेला, तर मग त्यावेळी आपण तिथं तो बोधगयेतून ऑर्गनाईज करूया आपण. म्हणजे तुमचंही सुट्टी होणार नाही तुम्हालाही. काही प्रश्न आहेत कोणाला? तर हे जे नवांग सत्तू शासन सांगितलं गेलंय तर मग ते याच परिषदेमध्ये ह्याच संगीतीमध्ये होतं का? 6वी संगीती? नाही, जेव्हा त्रिपिटक पूर्ण म्हणजे अभिधम्म पिटक 3ऱ्या संगीतीमध्ये वेगळं झालं सुप्त पिटकात, मग त्यानंतर त्याला जास्त नवांग सत्तू शासन त्यामध्येच अंतर्भूत आहे ना. 9 प्रकारची म्हणजे आपण मागे पाहिलं होतं की भगवान बुद्धांचे उपदेश नवांग सत्तू शासन म्हणजे कसं ते हे केलेलं आहे, त्याचे भाग कसे आहेत, त्याचे विभाग कसे पाडलेले आहेत. पण मग हे अभिधम्म पिटकाचाच भाग इन्क्लूड आहे नाही, का? तो अभिधम्म पिटकाचा भाग नाहीये. नवांग सत्तू शासन हा अभिधम्म पिटकाचा भाग नाहीये. नवांग सत्तू बुद्धांच्या वेळेस बुद्ध वचन जी होती ना सर्व ती 9 भागात विभागली होती. अच्छा 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 अच्छा. 2 पिटकं होती पण ती 9 भागामध्ये विभागली होती बुद्धांची वचनं. आणि ते भाग कुठले कुठले होते त्याच्यामध्ये सुत्त होते, त्याच्यानंतर गेय होते, वैयाकरण होते, परत त्याच्यामध्ये उदान होते, इतिवृत्तक होते, जातक होतं. बरोबर. उदान, इतिवृत्तक आणि मगाशी मी म्हटलं त्या 3ऱ्या संगीतीचं म्हटलं नंतर सांगेल. तर त्याचा शब्द होता अद्भुत धम्म. अद्भुत धम्म म्हणजे अद्भुत धम्म म्हणजे काही त्यामध्ये चमत्कारिक गोष्टी सुद्धा आपल्याला ज्या वाटणाऱ्या येतात पण त्या सायन्सवरच डिपेंड असतात त्या गोष्टी. त्या लेवलला पोहोचल्यानंतरच त्या गोष्टींचं आपल्याला आकलन होतं. तर अद्भुत धम्म किंवा अद्भुत धम्म त्याला म्हणू शकता. हे सुद्धा एक हे होतं बुद्धांची बुद्ध वचनातलाच एक भाग होता ते. म्हणजे रिद्धी सिद्धीच्या बळावरती मिळवले म्हणजे रिद्धी सिद्धी प्रॉपर वर्ड आहे. रिद्धी सिद्धी म्हणा त्याला. आणि 9वा पाठ आपल्यामध्ये सिद्धी नसतं, आपल्यामध्ये फक्त रिद्धी असतं. रिद्धी सिद्धी आत्ताचा शब्द आहे. आपल्यामध्ये फक्त रिद्धी असतं आणि त्या रीचा ई होतो. तुम्ही पाली व्याकरण शिकताय ना, पाली व्याकरण त्याच्यामध्ये रीचा ई झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. जसं रूचा तुम्हाला ई झालेला पाहायला मिळतो. तर रीचा पण तुम्हाला त्या ई झालेला पाहायला मिळेल. तर त्याला इद्दी म्हणतात. इद्दी पाली भाषेत रिद्धीला इद्धी म्हणतात. इद्धी. हे काश्मीर बनते, सारीपुत्त, मोगललान हे सगळे इद्दी प्राप्त होते. त्यांना इद्दी प्राप्त होत्या. म्हणजे हे सर्व नवांग झाले. ते बुद्धांचे असिती महासावक आहेत ना, त्याच्यामध्ये वाचा असिती महासावक मध्ये इद्दी बळ कोणाला प्राप्त होतं त्याच्यामध्ये भेटेल संदर्भ. आणि वेदल्ल पण त्याचाच पाठ होता ना सर? हा, वेदल्ल म्हणजे काय असतं? वेदल्ल म्हणजे ते एक प्रश्न उत्तरांचा भाग होता. बुद्ध वचन प्रश्न उत्तर आणि एखाद्याला बुद्ध कसं प्रश्नांची उत्तरं 4 प्रकारे बुद्धांनी द्यायला सांगितलेली आहेत. बुद्ध जेव्हा एखाद्याला उपदेश देत किंवा एखाद्याला काहीतरी सल्ला देत तर ते त्याला प्रश्न सुद्धा विचारत असत. तर त्यामध्ये प्रश्न उत्तरांचा भाग आहे. काही वेळा आणि काही लोक बुद्धांकडे प्रश्न घेऊन येत असत त्यावेळी सुद्धा बुद्ध प्रतिप्रश्न करत असतात. म्हणजे प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची असतात? एक तर प्रश्नाचं उत्तर असतं ते सरळ उत्तर म्हणून द्यायचं असतं प्रश्नाचं उत्तर. दुसरं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रश्नांनी सुद्धा देता येतं म्हणजे प्रतिप्रश्न करून सुद्धा उत्तर देता येतं तुम्हाला. बरोबर? हो. अशा पद्धतीने बुद्धांनी उत्तर द्यायला सांगितलं. हॅलो सर, विचारू का मी एक प्रश्न? हा, बोला ना सर. याच्यानंतर बऱ्याच संगीती झाले तर त्या काही महत्वाच्या आहेत का नाहीत? नाही, बौद्ध इतिहासामध्ये 6 संगीती झाल्या फक्त. त्याच्यानंतर पण झालेत ना काही? नाही, त्याच्यानंतर कुठली संगीती नाही झाली. त्याच्यानंतर काही परिषदा वगैरे आयोजन झालं असेल पण संगीती नाही होत आयोजन. संगीती फार मोठी गोष्ट आहे संगीती आणि त्याच्यामध्ये फक्त सुत्तांचं संगायन केलं जातं आणि संवर्धन आणि संरक्षण केलं जातं त्या संगीतीमध्ये. ते कम्प्लिटली त्रिपिटकावरतीच हे असतं, अवलंबून असतं ते. ती संगीती त्रिपिटकावरतीच बेस असते ती. अच्छा. आणि सर द्वितीय संगीतीमध्ये मला एक ते वाक्याचा अर्थ समजेल का? वत्सतमी निबुते भगवती वेसार्या वंजीपुत्तका वेसार्यम दस्स वत्थुनी दिपेंती.
याचा अर्थ काय समजेल का? मिनिंग समजेल का? मला हे लिहून पाठवा ना नंतर. हे लिहून पाठवा मला. वत्सतत्तमी निबुते भगवती वेसालिया वज्जी पुस्तका वेसालियम दस वत्थुनी दीपेंती. मला वाटतं दीपवंश आणि महावंशाबद्दल काय आहे का त्याच्यामध्ये अर्थ काय काय? नाही, हे जरा थोडस लिहून पाठवा ना, मी चेक करतो ते काय आहे ते. बरं, चालेल, पाठवलं मी. वैशाल. ओके, थँक्यू सर. आणखी काय कोणाला प्रश्न आहे का? काही प्रश्न आहे का कोणाला? आजचा वर्ग क्लोज करूया. आपण पुढच्या रविवारी सायंकाळी बोधगयेत आपण भेटण्याचा प्रयत्न करूया. तिथून आपण ऑनलाईन क्लासेस घेण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्ही उपस्थित असाल तर सांगा, मी मेसेज टाकेन ग्रुपवरती. तर सायंकाळी दुसऱ्या म्हणजे क्लासेस संध्याकाळी. हा, तिकडे सकाळी कार्यशाळा आहे, सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत. मग त्याच्यानंतर पाहिजे तर आपण आपल्या वर्गाचे लेक्चर सुरू करूया संध्याकाळी पाहिजे तर. नाही, संध्याकाळी पण आमचे दुसरीकडे लेक्चर असतात सर, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. चालेल, पाहूया आपण पुढच्या रविवारी. हा, तर तेवढं बघा, बसायला अटेंड करायला हरकत नाही. हो, 3 ते 4 दरम्यान घेतलं तर बरं राहील. 3 ते 4 किंवा 2-3 असं दुपारी. चालेल, पाहूया. तेवढी वेळ बघ. ओके, थँक्यू सर. थँक्यू. सर्वांना जय भीम, जय बुद्ध. जय भीम, जय बुद्ध. साधू साधू साधू. थँक्यू सर.